तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे। 3000 येणार का अकाउंटमध्ये? नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता कोणत्या दिवशी जमा होणार? एकत्रच येणार का? लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार का? तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे, या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। लाडकीला 3000 रुपये एकत्र येण्याची शक्यता आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। आता नोव्हेंबर महिना संपायला अवघे 2 ते 3 दिवस उरले आहेत, त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार हा प्रश्न अनेक महिलांच्या, अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे। हे लाडक्या बहिणी हा प्रश्न विचारत आहेत की नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता कधी येणार, तर म्हणून हा तुम्ही व्हिडिओ बघा। आता बघा, राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत। आता याच काळात पैसे येणार की नाही असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। आता अशातच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र याबाबत कोणती अधिकृत माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही। तर आता नोव्हेंबर महिना संपायलाही लागलाय, आता तरी अद्याप लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा झाले की नाही ते तुम्हालाच माहीत। आता डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे याच्याबद्दल चर्चा आपण करणार आहोत। आता नोव्हेंबर आणि महिना संपायला आला तरी अद्याप कोणतीही घोषणा अजूनपर्यंत म्हणजे करण्यात आलेली नाही। आता पुढच्या महिन्यात 2 महिन्यांचे एकत्र हप्ते एकाच वेळेस येणार का असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झालाय। 2 आणि 3 डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे त्याआधी किंवा त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। जर या निवडणुकीनंतर पैसे येणार असतील तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येऊ शकतो, मात्र याबाबत अजून कोणती माहिती समोर आलेली नाही। आता लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे। आता लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींचा हप्ता मिळवण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे KYC करण्यात आले। लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला KYC करणे गरजेचे आहे। तुमच्या KYC ची मुदत वाढवून देण्यात आली आहे। आता 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही KYC करू शकता। जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला त्यानंतरचे 1500 रुपये मिळणार आहेत। आता अजूनपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी महिलांचे KYC करणे बाकी आहे। यामध्ये ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही अशा महिलांचाही समावेश आहे। आता त्यांच्यासाठी आता नवीन KYC प्रोसेस सुरू झाली आहे, त्यामुळे आता त्यांनी KYC होईपर्यंत त्यांना वेळ लागेल, कारण या कारणांमुळे KYC ची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता तुम्ही जर तुमची KYC जर अजूनपर्यंत झाली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। आता त्याच्यानंतर पती किंवा वडील हयात नाही तर लाडक्या बहिणींनी KYC करायची कशी हे आपण आता जाणून घेऊया। लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC करणे अनिवार्य केले आहे। आता ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही त्यांच्यासाठी नवीन KYC प्रोसेस सुरू केलेली आहे। आता लाडकी बहीण योजनेत नवीन KYC प्रोसेस, ज्यांचे पती आणि वडील हयात नाही त्यांच्यासाठी नवीन निर्णय आहे। आता कशी करायची KYC स्टेप बाय स्टेप, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेत आता KYC ची मुदत वाढून किती, पहिले 31 डिसेंबर पर्यंत आता KYC तुम्ही करू शकता, मुदत वाढ झालेली आहे। आता यासाठी वडील किंवा पतीची KYC करणे अनिवार्य आहे, मात्र ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही त्यांनी काय करावे असा प्रश्न विचारला जात होता। आता त्यांच्यासाठी नवीन KYC प्रोसेस आहे सुरू झालेली आहे। आता लाडक्या बहिणींसाठी नवीन KYC प्रोसेस, लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही त्यांच्यासाठी KYC प्रोसेसमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। आता महिलांना वेबसाईटवर जाऊन KYC करायचे आहे, त्यानंतर वडील किंवा पतीचे मृत्यूपत्र, घटस्फोटित महिलांचे कागदपत्र संबंधित विभागातील महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहे। त्यानंतर सरकार महिलांच्या कागदपत्रांची शहानिशा करेल, त्यानंतर लाभार्थी महिलांना लाभ मिळणार आहे। आता यासाठी प्रोसेस कशी आहे, आता वडील किंवा पती हयात नाही अशा महिलांनी KYC प्रोसेस बघा। सर्वात आधी तुम्हाला लाडकी बहिणीची अधिकृत वेबसाईट आहे तिथे तुम्हाला जायचं आहे, त्यानंतर KYC ऑप्शनवरती क्लिक करा। त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका, आधारची लिंक नंबरवर OTP जाईल, तो OTP तिथे टाका, त्यानंतर तुमची स्वतःची KYC पूर्ण होईल। यानंतर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जाऊन काही कागदपत्रे सबमिट करायची आहेत। पती किंवा वडिलांचे मृत्यूपत्र, घटस्फोटित महिलांचे घटस्फोटाचे कागदपत्र महिला व बाल विकास अधिकारी असतात त्यांच्याकडे तुम्हाला जमा करायचे आहेत। तर बघा, ज्या महिलांचे त्या लाडक्या बहिणींचे वडील पती हयात नाही त्या लाडक्या बहिणींनी अशा पद्धतीने KYC ची प्रोसेस पूर्ण करा। या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती जाणून घेतली। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर या अशा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला तुम्ही नक्की तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माहित होईल की अशा पद्धतीने
KYC केली जाते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.